चला दोन्ही संघाचे कर्णधार JD भार्गवी 11 संघाचा कर्णधार आणि अर्जुन 11 दिघोडी संघाचा कर्णधार. JD भार्गवी 11 संघाचा कर्णधार नागेश शीद या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण विनंती करतोय सागर पिंट्या लगेचच यायचा आहे. ॲडव्होकेट गौतम पाटील यांनी काहीतरी वेगळ्याच अशा पद्धतीचा मला वाटतं संध्याकाळचा नाश्ता दिलेला दिसतोय सर्व संघाला, कारण 70 धावा पहिल्या 4 षटकात उभारल्या गेल्यात आणि 71 धावांचं लक्ष उभं केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गतवर्षी पत्रकार मित्रांनी सामना जिंकण्याचं जे अर्थात स्वप्न पूर्ण केलं होतं ते यावर्षी त्यांना पूर्ण करून द्यायचं नाही आहे, असं कदाचित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं ॲडव्होकेट 11चं ध्येय असावं. आणि ॲडव्होकेट गौतम पाटील म्हणजेच अर्थातच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्षसुद्धा आहेत, आज त्यांच्या संघाचे कर्णधारसुद्धा आहेत. त्या नात्याने जेव्हा ते मैदानात उभे राहिले त्यावेळेला त्याने त्यांच्या संपूर्ण संघाला एक वेगळा कानमंत्रसुद्धा दिला. विशेष आपण पाहिलं होतं काही खेळाडू कमीसुद्धा होते, कारण आज जे खेळाडू येणार होते ते कदाचित पनवेलला असल्याकारणाने ते उपस्थित राहू शकले नाही. प्रॅक्टिस वेगवेगळ्या विभागांमध्ये करतात, कोणी माणगावला आहे किंवा कोणी पनवेल कोर्टामध्ये असतो आणि त्यामुळे ते खेळाडू जमले नाही. पण जे खेळाडू जमले, जे काही 11 आहेत त्या 11नी मात्र मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाची थोड्या अंशी या ठिकाणी दाणादाण फलंदाजीच्या रूपाने केले. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, सामना जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता असेल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये विनंती करतो सन्माननीय सुरेशजी गरत, सन्माननीय संजू माळी, सन्माननीय विकास काका यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना यांनी पुरस्कृत केलेली आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आमच्या सर्वांसाठी नक्कीच आनंदाची असेल. पहिला चेंडू या वेळेला अलिबाग प्रेस असोसिएशन सुद्धा म्हणते की हात आम्ही ईट का जवाब पत्थर से देने के लिए तैयार हो. प्रदीप यांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला होता, त्यामुळे 70 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये आम्हीही सज्ज झालोय असं म्हणत असावे. धन्यवाद सन्माननीय सुरेश काका, सर्वांचे लाडके. अर्थातच PNP चषकाची फायनल सुरेश काकांच्या संघाने मारलेली आहे, त्याच्यामुळे सुरेश काकांचं या ठिकाणी येणं हे नेहमीच वजनदार आपल्याला वाटतं. दुसऱ्या बाजूला सन्माननीय संजय माळी अर्थातच थळ RCF थळ युनियनचे पदाधिकारी व्यासपीठावरती उपस्थित झाले. सन्माननीय विकासजी गरत हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित झालेत, त्यांचंही आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. ॲडव्होकेट शोधन ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. तेजस अँड अनाब मेडिकलचे सन्माननीय अनाब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. शाब्दिक स्वरूपात आम्ही स्वागत करतो. सागरला विनंती करतो, चला लगेच यायचं आहे टॉससाठी.
सन्माननीय चित्रलेखाताई यांना विनंती करतो, ताई आपल्या शुभ हस्ते पहिल्या नाणेफेकीचा या ठिकाणी कौल होईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. जेडी भार्गवी 11 संघाचा कर्णधार नागेश शीद या ठिकाणी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा नव्याने सज्ज होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला सागर पाटील जो अर्थातच दिघोडी संघाचा कर्णधार आहे. अर्जुन 11 दिघोडी संघाचा कर्णधार या ठिकाणी सज्ज होतोय. आणि सन्माननीय चिऊताई चित्रलेखाताई या ठिकाणी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे व्यास इथे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सह उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कौल होतोय. ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचाच संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला दिघोडी नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कोणी कोणी जिंकला? ओके, सागरने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सागर यावर्षी कॅप्टनशिप आपण करतोय आणि नाणेफेकीचा पहिला कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंगच करू आम्ही. तुझ्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचं महत्त्व? महत्त्व तर खूप आहे. गेल्या वर्षी आम्ही हारलो, यावर्षी फायनल मारण्याचा प्रयत्न नक्की असेल माझा. पहिल्या मॅचसाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. नागेश शीतकडे आपण जाऊया. नागेश, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या संघामध्ये यंदा कॅप्टनशिप तुला करायला मिळते आणि गेल्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन क्रीडा भुवनच्या तुझ्या आठवणी काय आहेत? पहिलं तर मी थँक्यू बोलेन मॅडमांना की त्यांनी मला कॅप्टनशिपची संधी दिली. आणि क्रीडा भवन हे खूप चांगला ग्राउंड आहे, माझ्यासाठी थोडं लक्की आहे, थोडं चांगलं आहे. आम्ही गेल्या वर्षी 30व्यामध्ये होतो, त्याने चॅम्पियन झालेलो, तर यावर्षी चॅम्पियन व्हायची प्रयत्न करेन. सो तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल जिंकला सन्माननीय चिऊताई आणि सन्माननीय मानसी म्हात्रे तसेच सन्माननीय काका ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला, दिघोडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय घेतला तो अर्थातच क्षेत्ररक्षणाचा. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिला अधिकृत सामना मैदानामध्ये रंगणार आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा थरार. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अर्थातच आमच्या घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद तुम्ही आमच्या 2 चॅनलवरती घेऊ शकता. यूट्यूबवरती जायचं आहे तुम्हाला FH स्पोर्ट्स किंवा त्याच वेळेला प्रोलिंग स्पोर्ट्स चॅनलवरती जाऊन तो चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण जे सुरू आहे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 त्याचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. कारण या वर्षीचा विजेता निराळाही असू शकतो आणि या वर्षीचा विजेता कदाचित गतविजेता सुद्धा असू शकतो. पण तत्पूर्वी पहिल्या सामन्याची प्रतीक्षा असेल आणि त्या आनंददायी क्षणामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यासोबत जोडलेला धन्यवाद.
हॅलो, नाईक साहेब, थोडं चर्चा थांबवतो सर्वांची, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमचे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश काका गरत, आणि सुरेश काकांचं या व्यासपीठावरती स्वागत हे झालंच पाहिजे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सन्माननीय अशोकजी प्रधान यांना मी विनंती करतो की आपण सुरेश काका यांचं या ठिकाणी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती पुष्पगुच्छ देऊन एक छानसं रोप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. वर्सोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य किंवा त्याच वेळेला आपण म्हणूया शेतकरी कामगार पक्षाचे एक लढवय्ये असे नेते सुरेश काका गरत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत झालंय. मी अशोकजी प्रधान यांनाच विनंती करेन की आपण पुढचाही सन्मान करायचा आहे. अलिबाग मधील एक बलाढ्य कंपनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती आरसीएफची कंपनी, आणि या आरसीएफ कंपनीच्या युनियनमधील एक पदाधिकारी या नात्याने संजयजी माळी आपल्याला सदैव पाहायला मिळतात. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संजू माळी यांचं या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद संजयजी माळी, आपण या व्यासपीठावरती उपस्थित झालात. यानंतर नुकतीच ज्यांचं अर्थातच जरी आरसीएफमधून ते निवृत्त झाले असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे एक लढवय्ये नेते आहेत सन्माननीय विकासजी गरत, यांचंही स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो अशोकजी प्रधान यांना की आपण प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने विकास गरत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय लायन्स क्लबचे सन्माननीय माजी अध्यक्ष म्हणूया किंवा त्याच वेळेला आपल्या सर्वांचे सहकारी या नात्याने त्यांना म्हणूया, महेंद्र पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होईल. बेलकडेचे माजी सरपंच सुद्धा ते राहिलेले आहेत. महेंद्र पाटील यांचं स्वागत केलं जाईल. मी रवीजी थोरात यांना विनंती करतो, रवी थोरात या ठिकाणी स्वागत करतील आपल्या मित्रमंडळीच्या वतीने. महेंद्र पाटील यांचं बेलकडेचे माजी सरपंच या नात्याने त्यांचं स्वागत होईल. आपले सहकारी या नात्याने स्वागत होईल. सो मोहिते सुद्धा या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील एकत्रितरित्या. व्यासपीठावरती उपस्थित असणारे उद्योजक परेश भटेजा यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो रवीजी थोरात यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक उद्योजक म्हणजे अर्थातच तसेच लायन्सचे माजी अध्यक्ष ते सुद्धा राहिलेले आहेत असे सन्माननीय नयनजी कवळे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी रवी थोरात यांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नयनजी कवळे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपले आणखीन एक सहकारी आणि किंबहुना अलिबागमधील एक प्रतियश उद्योजक भगवानजी मालपाणी यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो रवीजी थोरात यांना की आपण भगवान मालपाणी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अलिबाग लायन्सचे हे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अलिबागमधील एक प्रतियश अशा पद्धतीचे उद्योजक आहेत, त्यांचं स्वागत आपण करतोय. हां, लायन्सचे 2 वेळेला अध्यक्ष राहिलेले आहेत. थोडंसं मगाचं वाक्य कंट्रोल झेड. वळूया तिकडे मैदानाकडे जिथे ॲडव्होकेट 11 संघाने 70 धावा उभारल्या, 71चं आव्हान ठेवलं.
तिकडे सामना संपलाय. अलिबाग प्रेस असोसिएशन विरुद्ध ॲडव्होकेट 11 यांच्यामध्ये सामना सुरू होता आणि या सामन्यामध्ये ॲडव्होकेट 11 संघाने बाजी मारलेली आहे. ॲडव्होकेट गौतमभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आज ॲडव्होकेट 11 संघामधून, कारण प्रत्येकजण मैदानामध्ये प्रॅक्टिस केलेली पाहायला मला वाटतं प्रॅक्टिस करूनच आला होता आणि त्या नात्याने ते या मैदानात उतरले आणि त्याने सामनासुद्धा जिंकला. मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद देऊया आपण अलिबाग प्रेस असोसिएशनच्या संघाला सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं या स्पर्धेच्या निमित्तानं. सामनावीराचं पारितोषिक देऊन आपण गौरव करतोय. मी आमंत्रित करतो अर्थात ज्याच्यासाठी या सामनावीराच्या पारितोषिकासाठी 70-70 कुलाबा स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे MM एंटरप्राइज यांच्याकडून. आणि सामनावीराचा मानकरी ठरतोय या प्रेक्षणीय सामन्यामध्ये ॲडव्होकेट महेश म्हात्रे. मी सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांना विनंती करतो की या प्रेक्षणीय सामन्यातील सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे तो ॲडव्होकेट महेश यांचा. ॲडव्होकेट महेश म्हात्रे आज मैदानामध्ये त्यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. 70-70 कुलाबा स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली कॅप आणि MM एंटरप्राइज यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. वेल प्लेड ॲडव्होकेट महेश. अलिबागमध्ये क्रीडाभवनच्या मैदानामध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं हे आपल्यासाठी सदैव अभिमानास्पद राहिलेलंच आहे. आपण खूप वेळेला घेतलंय पण परत एकदा त्याच्यामध्ये आणखीन एका ट्रॉफीचा समावेश झाला, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. हॅलो 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 सर्वप्रथम आमंत्रित करतो अलिबाग प्रेस असोसिएशनच्या संघाला, ज्यांना उपविजेत्याचा संघ पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे. मी अलिबाग प्रेस असोसिएशन संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपल्या संपूर्ण संघाने या ठिकाणी यायचं आहे. मी सन्माननीय सुप्रियाताई पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव करायचा आहे उपविजेत्या संघाचं. यानंतर विजेत्या संघाला आमंत्रित करतो. मनपूर्वक धन्यवाद अलिबाग प्रेस असोसिएशनच्या संघाला, कारण या संपूर्ण पत्रकार मित्रांनी पुन्हा यावर्षी खेळाचा आनंद सुद्धा लुटला.
आजच्या प्रेक्षणीय सामन्यातील विजेता संघ ठरलाय, ज्यांनी पहिल्या सामन्यात तब्बल 70 धावा कुठल्या असा ॲडव्होकेट 11 संघ. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ॲडव्होकेट गौतम पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने स्टेजवरती येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. मी विनंती करतोय चित्रलेखाताई पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे ॲडव्होकेट 11 संघाचा. मान्यवर स्टेजवरच्या मंडळींना विनंती आहे, जरा आपण बसून घ्या प्लीज. स्टेजवरच्या इतर सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे, सर्वांनी बसून घ्या प्लीज. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला अधिकृत सामन्याला सुरुवात होते, पण तत्पूर्वी मी ॲडव्होकेट 11 अलिबाग प्रेस असोसिएशनच्या संघाला विनंती करतो, स्टेजवरील मान्यवरांना विनंती करतो की पहिला अधिकृत सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण आपल्यातीलच काही मित्रमंडळी जी आपल्याला सोडून गेली त्यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि मग आजच्या या खेळाला आरंभ होणार आहे. या निमित्तानं ते अर्थातच अलिबागमधील एक प्रतितयश व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय आनंद नारे माजी तहसीलदार होते. त्याच्यानंतर आपले सहकारी स्वर्गीय राजेश म्हात्रे, त्याचप्रमाणे ज्यांचं नाव या प्रेक्षक गॅलरीला दिलेलं आहे ते स्वर्गीय महेश मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे एक लढवय्ये नेते आणि अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती जे राहिले ते प्रमोदजी ठाकूर, आणि नुकताच ज्यांच्याबद्दल आपण सोशल मीडियामध्ये वाचला असेल, नारंगी गावचा आपला भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे सुयोग अशोक कांबळे, जे सिक्कीम येथील दुर्घटनेमध्ये लष्कराने त्यांना शहीद म्हणून घोषित केले, असे सुयोग अशोक कांबळे या सर्वांना आपण एकत्रितरित्या श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर मी विनंती करतो, आपण जिथे कुठे उभे आहात स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी, सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे सर्व मित्रमंडळी आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये जिथे जिथे आपण कुठे उभे आहात, आपण सर्वांनी या सर्वांना म्हणजेच स्वर्गीय आनंद नारे, स्वर्गीय राजेश म्हात्रे, स्वर्गीय महेशजी मोरे, स्वर्गीय प्रमोदजी ठाकूर आणि आपले सैनिक आणि आपले सैन्य दलात कार्यरत असणारे आपल्या नारंगीचे सन्माननीय सुयोगजी कांबळे जे स्वर्गवासी झाले किंवा त्याच वेळेला सिक्कीम दुर्घटनेमध्ये शहीद म्हणून त्यांना भारतीय सैन्य दलाने सांगितलंय, त्यांना आपण एकत्रितरित्या श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं जागेवरती उभं राहून या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. परेड सावधान.
ओम शांती. क्रीडाभवनच्या या मैदानामध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा थरार पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आपण सज्ज होऊया. अधिकृतरित्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. जेडी भार्गवी 11 जो संघ ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा संघ आहे, ज्या संघाने सर्वप्रथम त्यांना फलंदाजी करायची आहे, कारण अर्जुन 11 दिगोडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. हा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा संपूर्ण संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल. नागेश ते सॉल्व झालं ना? झालं, ओके, ठीक आहे, फाईन. विश यू ऑल द बेस्ट गाईज. पहिल्या सामन्यासाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. समालोचन कक्षामध्ये आमचे दोन्ही समालोचक मित्र ज्यांना आपण सदैव अर्थातच ऐकतो, महाराष्ट्रातील हिंदीतील एक बुलंद आवाज यासिनजी मर्चंट या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेत. त्यांच्या समवेत आजची रात्र समालोचनामध्ये अधिक बहारदारपणा आणण्यासाठी अलिबागमधील एक एनर्जेटिक आवाज आणि गेले कित्येक वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांना महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकता ते आकाशजी मांजरेकर हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये असणार आहेत. यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. या सर्वांना आपण मनपूर्वक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून देत असताना आमचे दोन्ही यूट्यूबचे अर्थातच चॅनल तुमच्यासाठी सज्ज झालेत. या स्पर्धेचा थरार घर बसल्यासुद्धा ज्याचा आपण आनंद लुटत आहात ते अर्थातच FH स्पोर्ट्सवरती आपण जाऊ शकता, प्रोलिंग स्पोर्ट्सवरती सुद्धा आपण जाऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सर, या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पार पडणाऱ्या आमच्या दोन्ही सरांना विनंती असेल की आपण 10चा काउंटडाऊन घेणार आहोत सर सामन्याला सुरुवात करताना. हेलो हेलो, चेक चेक, हेलो हेलो, चेक. सर अंपायर रिव्ह्यू ओनली. सर मगाशी ते आपलं डिस्कस करायचं राहिलं. हालो चिक चिक हालो, हालो चिक चिक हालो, हालो चिक. हालो चिक चिक हालो, हालो चिक. बघा, सामना सुरू होत असताना काही महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणून समालोचन कक्षामधून देऊया. पहिल्यांदा 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर असतील, म्हणजे जो 30 यार्डचा सर्कल असेल त्याच्या बाहेर असतील. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण बाहेर ठेवू शकता. त्यानंतर 5 षटकं जी आहेत त्यातील पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटामध्ये करायची आहेत. टाईम तुमच्यासाठी सेट केलेला असेल आणि जर 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक अर्थातच तुम्हाला आतमध्ये सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. विशेषतः
या दोन्ही संघांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी जी प्लेइंग 11 दिलेली आहे त्याच्यात कोणताही बदल होणार नाही याचीही आपण नोंद घ्यायची आहे. आणि पुढच्या सामन्यामध्ये जेव्हा आपण लीगमधला दुसरा सामना खेळवणार आहात तेव्हा तुम्हाला 2 प्लेयर बदलायचेच आहेत. सो याकडे या सर्व नियमांची अर्थातच आपण अंमलबजावणी करायची आहे. विशेषतः थ्रो गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही याचीही त्याने नोंद घ्यायची. इवन 5 रनची पेनल्टी सुद्धा असेल. सो सामना सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो अर्जुन 11 दिघोडी संघाने आणि निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करणार. या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी आपण काउंटडाऊनला सुरुवात करतोय. सो लेट्स काउंटडाऊन बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिल्या षटकासाठी पहिला चेंडू या वेळेला क्रीडाभवन मैदानामध्ये निघालेला हा आवाज आता रसिक प्रेक्षकांपर्यंत नवा राहणार नाहीये याची खऱ्या अर्थानं ग्वाही देणारा होता. ऐकूया समालोचन कक्षामधून कशा पद्धतीने हा सामना रंगेल तो अर्थातच यासिनजी मर्चंट यांच्या वाणीतून. धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी यासिन मर्चंट हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस आपण पाहतोय एक उत्तुंग षटकार. तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्र मंडळ अलिबाग यांच्या वतीने आयोजित अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतोय. आणि या सामन्याकडे वळणार आहोत आपण. या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये शासकीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. मैच जो जारी है, आज का ये पहला दिन और पहला मैच. जी हाँ, इस मरतबा यॉर्क करने की कोशिश की थी. बहुत ही खूबसूरत ये गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे होता हुआ. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में आ चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ, ये मैच अर्जुन 11 दिघोड़ी बनाम जेडी भार्गवी अलीबाग इन दोनों टीमों के बीच जारी है. हालांकि टॉस जीता था अर्जुन 11 इस टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ पे फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है जेडी भार्गवी 11 अलीबाग को. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं टीम के कैप्टन नागेश सीध और उनके साथी बल्लेबाज प्रसाद पाटिल. हेलो, प्रसाद पाटिल और नागेश सीध. सलामी बल्लेबाज के रूप में हम स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं नागेश सीध को, जबकि पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज माहित कूर. देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और हमारे गुणलेखक दरणे गुरजी हमें बताते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 8 रन. 5 ओवर का यह मुकाबला होगा. समालोचन कक्ष की तरफ से और मंच की तरफ से दोनों भी टीमों को ढेर सारी शुभकामनाएं. ऐतिहासिक ये मैदान और बहुत ही खूबसूरत माहौल यहाँ पे बनता हुआ क्रिकेटमय वातावरण. लाजवाब ये मैदान सजाया गया है. जिस तरह से हमारे घर में कोई प्रोग्राम होता है, शादी होती है और हम अपने घर को सजाते हैं, दुल्हन की तरह सजाया हुआ ये मैदान हमें नजर आता हुआ. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 8 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. दिघोड़ी टीम की जानिब से अमित पारकर.
अमित पारकर सही मायनों में इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया है। हर मैदान पर, हर प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने अपने गेंदबाजी का जौहर दिखाया है। गेंदबाजी करने की कला अक्सर कहा जाता है कि बहुत ही मुश्किल, बहुत ही मेहनत करनी पड़ती है, बहुत ही मशक्कत करनी पड़ती है, मगर इस खिलाड़ी ने बहुत मेहनत की है। जी हाँ, इस पर जिस तरह से मैंने यहाँ पे उनको इंट्रोड्यूस किया, उसी तरह की शुरुआत यहाँ पे की है अमित पारकर ने। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई, बल्लेबाज उसे कट करने की कोशिश में चूक गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। ओहो, इस दबाव खंबा उखाड़ दिया है, लेग स्टंप और गिल्लियों को बिखेर दिया है। फर्स्ट विकेट डाउन, नागेश सिंह मैदान से बाहर। जी हां, माफ करें, यहां पे प्रसाद मैदान से बाहर। प्रसाद हालांकि फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं और सीधा गेंद स्टंप से जाके टकराई। मैंने अभी कहा था कि अमित पारकर जो कि बहुत ही कमाल के गेंदबाज है, इन्होंने काफ़ी प्रभावित किया है। हर मैदान पर, हर प्रतियोगिता में उनका प्रदर्शन लाजवाब रहा और इसी वजह से इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में भी हालांकि उनकी चर्चा थी। बहुत ही ज़बरदस्त मेहनत करते हुए धीरे धीरे एक एक कदम सीढ़ी की तरह वो चढ़ते गए और आज उनका बोलबाला उनकी चर्चा में नज़र आती है। पहली सफलता अपने नाम करते हुए प्रसाद, जो कि बहुत ही शानदार बल्लेबाज है, तूफानी बल्लेबाजी कर सकते थे, उन्हें चलता किया। जब अब यहाँ पे विकेट की खुराक मिल चुकी है गेंदबाज अमित पारकर को, तो अब और उनकी गेंदबाजी में धार नजर आएगी। राइट आर्म राउंड विकेट प्रदर्शन जारी है। ये देखिए, फिर से एक बार अचंभित किया है बल्लेबाज को, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। ओवर पिच बनाकर ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद। रनों की संख्या हो चुकी है मात्र 8 रन। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी और उसे जाने दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर वाइड लाइन की ये अंदर गेंद थी। अब दोनों भी बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, सलाह और मशवरा करते हुए कि क्या करना चाहिए इस गेंदबाज के सामने, क्योंकि पहली 4 गेंदें लगातार यहाँ पे बिंदी करने के बाद क्या ये मेडन ओवर होगा? क्या हमें इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर देखने को मिलेगा? जी हाँ, फिर से एक बार वही सिलसिला जारी रहा है। लगातार ये पांचवी गेंद हम देख सकते हैं बिंदी आती हुई। एक विकेट भी अपने नाम किया है। अमित पारकर का जलवा यहाँ पे जारी है और इसी के साथ यहाँ पे मेडन ओवर, जोरदार तालियां होनी चाहिए। इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर पहले दिन, पहले मैच में और पहले सत्र में अमित पारकर ने फेंका है। कमाल की गेंदबाजी, शानदार शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। और हम देख सकते हैं कि यहाँ पे बहुत सारे मेहमान आए हैं, मगर चित्रलेखा पाटिल अर्थात च्यू नाम से पहचाने जाते हैं, मैडम यहाँ पे आए और हमारी भी यहाँ पे पूछताछ की। बहुत बहुत धन्यवाद मैम। तो दोस्तों, देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 8 रन खर्च किए थे माहितपुर ने। दूसरे ओवर में अमित पारकर आए। अमित पारकर ने ओवर किया, 1 विकेट अपने नाम किया है। कमाल की शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत हो नहीं सकती। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज माहितपुर को फिर से एक बार यहाँ पे दावत दी है, आमंत्रित किया है। बॉलिंग मार पे स्ट्राइकिंग एड पर बल्लेबाज है नागेश सिंह, जो कि थल गांव से बिलोंग करते हैं, और नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज ऋषभ शिलधनकर, सासोनई गांव से बिलोंग करने वाला ये एक और अच्छा ऑलराउंडर। माहितपुर जो कि सोगांव से बिलोंग करते हैं। राइट आर्म राउंड विकेट हमेशा की तरह। आहा, क्या कमाल की गेंदबाजी, क्या सही लंबाई और सही दिशा पकड़ी है। बल्लेबाजों के पास उसका कोई जवाब नहीं है। बल्लेबाज इसी विवंचना में है, करे तो क्या करे, किस तरह से इन गेंदबाजों का सामना करें। लाजवाब गेंदबाजी। इस मैदान पर हमने बहुत सारे टूर्नामेंट, बहुत सारी प्रतियोगिता देखी।
लगातार ये 9वीं गेंद बिंदी की है, ऐसे जानकारी हमें देते हुए हमारे दरणे गुरुजी गुणलेखक। गुणलेखन में एक बहुत ही बड़ा नाम सबसे इम्पोर्टेंट होता है हमारा गुणलेखक, क्योंकि वो अगर गलती करेंगे तो हम ज़रूर गलती करेंगे और इसी वजह से परफेक्शन यहाँ पे नज़र आता हुआ। धन्यवाद दरणे जी। ओहो, इस मरतबा आगे आकर डांसिंग डाउन द विकेट, फ्रंट फुट पर आकर खेलने की कोशिश कर रहे थे और अपने लाइन में बदलाव किया तुरंत, मगर ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ, रनों की संख्या में इजाफा 10 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, 9 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे तालियों की गड़गड़ाहट हो रही है, मगर अंपायर जी ने तीसरे अंपायर को कॉल किया है, टीवी अंपायर। अब देखेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था, क्या ये गेंद लीगल डिलीवरी है या वाइड गेंद है, इसके बारे में जांचा जाएगा, टटोला जाएगा। थोड़ी देर आपको इंतज़ार करना पड़ेगा। मगर दोस्तों, कमाल का ये माहौल बनता हुआ चारों तरफ पहले मैच से तमाम क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट के प्रति लगाव रखने वाले, क्रिकेट के दीवाने यहाँ पे नजर आ रहे हैं। मगर इसके बाद होने वाला मुकाबला फैजी 11 अलीबाग बनाम प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साकर, इन दोनों भी टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है कि टॉस करने के लिए आपको जल्द से जल्द इनिंग ब्रेक में आपको आना है। जी हाँ, यहाँ पे फेयर डिलीवरी माहिद गुर ने अब तक 2 गेंदें यहाँ पे बिंदी की है, एक वाइड जरूर डाली है, मगर गेंद और बल्ले की सही मायनों में मुलाकात नहीं हो रही है। यही एक चिंता का विषय। ऑफ स्टंप के बाहर अगर आप सफल होते हैं तो फिर वाइड लाइन और थोड़ी सी बढ़ जाए, शायद यही गेंद अंपायर जी का कहना है। और दोनों भी अंपायर और उसके साथ नागेश सिद्ध यहाँ पे कुछ बातचीत करते हुए फिर से एक बार धीरे धीरे यहाँ पे मैच तो शुरू होगा। मगर क्रिकेट के दीवाने देखिए कितनी ऊर्जित अवस्था में और कितनी आशाओं के साथ यहाँ पे आए हैं। आप सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, धन्यवाद देना चाहूँगा। फिर से एक बार माहिद को राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, इस मरतबा स्वीप किया है, अक्रॉस द लाइन खेला है, डीप मिड विकेट में की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी, वहाँ पे बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाकर क्या आपका काम होगा, हालांकि एक रन भी बनाना होगा, 2 रन भी बनाने होंगे और बीच बीच में बड़े स्ट्रोक की भी दरकार है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र बल्लेबाज आपने खोया है पिंटिया के रूप में, अर्थात प्रसाद, और अब यहाँ पे इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। यहाँ से कम 50-55 रन बनाने होंगे। जी हाँ, इसमें तब ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज उसे खेला था, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। फिर से एक बार 1 के अलावा आपके पास कोई चारा नहीं है। शानदार यहाँ पे माहौल बनता हुआ, जो विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है, मुहैया करवाया है, वो शानदार और लाजवाब नजर आता हुआ, गेंदबाजों को सपोर्ट करता हुआ दिखाई दे रहा है। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार वो आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, बल्लेबाज ने उसे जाने दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बल्लेबाज थोड़े से निराश है, नाराज है। जी हाँ, इसमें दबा हवा में खेलने की गलती की, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ नागेश सीध जाएंगे मैदान से बाहर और एक विकेट का पतन, 2nd विकेट डाउन। मैदानात क्रिकेटचा खेळ छान पद्धतीने रंगला आहे, पण अशा वेळेला व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत, तर त्यांचं यथोचित मानसन्मान आम्ही घेतोय। व्यासपीठावरती उपस्थित झालेले पुणे येथील उद्योजक योगेश पिंपळकर यांचा सन्मान केला जाईल। मी अजय झुंजारराव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे। प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने अजय झुंजारराव या ठिकाणी स्वागत करतील। योगेश पिंपळकर पुणे येथील उद्योजक जे आज खास पुण्यावरून थेट ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत।
आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची भुरळ आता पुणेकरांना सुद्धा पडलेली आपल्याला पाहायला मिळते. समीरजी भागवत हे सुद्धा एक पुणे येथील उद्योजक आहेत, ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झालेत. अजय झुंजारराव यांच्या वतीने त्यांचंही स्वागत केलं जाईल. समीरजी भागवत यांचं स्वागत करतील अजय झुंजारराव, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक या ठिकाणी स्वागत करतायत समीरजी भागवत यांचं. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण आवाज ऐकताय यासिनजी मर्चंट यांचा. धन्यवाद संदीप. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 3 ओवर की समाप्ति के बाद चौथे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है. करण तोड़नकर अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. देखिए आपके पास सामने स्क्रीन है. जी हाँ, इस पर ओवर पिच गेंद आउट देखा ना था, हाफ वॉली बनाकर उसे उड़ा के सर के ऊपर से गेंद मारेगा के बाहर. 6 रन. इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है. 17 रन 2 विकेटों के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर करण का किया है यहाँ पे स्वागत इस छक्के के सहायता से. और इतना आसान नहीं है हमें रोकना, ये बताने की कोशिश, ये संदेश दिया है बल्लेबाज ऋषभ शिल्दनकर ने. जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर थी, उसे बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश की मगर मिस टाइम कर गया. और जीवन दान, ऋषभ जैसे बल्लेबाज को जीवन दान देना यानी अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा. बहुत बड़ी गलती की है. अब इस गलती का खामियाजा कितना भुगतना पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा. मगर ऋषभ ने 1 रन इस बीच मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 18 रन. आप सभी जानते हैं दोस्तों, क्रिकेट को भली भांति जानते हैं. क्रिकेट की दुनिया में जिस भी बल्लेबाज को जीवन दान मिला है उसने इतिहास रचने में कोई कसर नहीं छोड़ी. जी हाँ, इस पर फिर से एक बार हवा में गेंद फलक में, जान हलक में और ये आउट. बहुत ही बढ़िया कैच. इस मर्तबा माहिद कुर ने किसी भी तरह की गलती नहीं की, उस गेंद को अपने झोली में कर दिया और ये तीसरे बल्लेबाज आउट. तीसरे बल्लेबाज मैदान से बाहर जाते हुए. सौरभ मांडवकर मैदान से बाहर जाते हुए. एक जोरदार प्रहार लगाने की कोशिश उनके जरिए से देखने को मिली मगर मिडल ऑफ द बैट नहीं कर पाए. गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया. गेंद बहुत देर तक हवा में थी और जज करने का मौका था. इसके पहले जो गलती की उस गलती को यहाँ पे दुरुस्त किया है. इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ कि इंसान गलतियों का पुतला है. गलतियाँ तो इंसान से ही होगी मगर गलती करो, गलतियाँ करो, एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो. दोनों भी खिलाड़ी आपस में बातचीत कर रहे हैं और इसी बीच मैदान में नमूदार होते हुए नए बल्लेबाज प्रसाद पाटिल, नए बल्लेबाज जो कि हशीरा से बिलोंग करते हैं, रायगढ़ पुलिस में कार्यरत है. इनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. हालांकि थोड़े बीमार चल रहे हैं मगर फिर भी क्रिकेट के प्रति लगाव, क्रिकेट से जो उनका प्यार है, मोहब्बत है और लगन जो है, उस लगन के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी. क्योंकि जो भी आपकी तकलीफ है, बीमारी है, उसे दूर थोड़ी देर के लिए यहाँ पे रखना होगा. क्योंकि आपके बल्लेबाजी की आपकी टीम को सख्त ज़रूरत. टीम थोड़ी से संकट में है. पहली गेंद पर जोरदार प्रहार करने की कोशिश में प्रसाद भी चूक गए और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में देकर मैदान से बाहर. और एक बल्लेबाज जाएंगे. ओहो, हालत खराब है, बहुत ही खस्ता हालत, नाजुक परिस्थिति यहाँ पे नजर आती हुई बल्लेबाजी करने वाली टीम की. जेडी भार्गवी 11 अलीबाग यहाँ पे संकट में घिर चुकी है. संकट मोचक किसी एक को यहाँ पे बनना पड़ेगा. थोड़ी सी छोटी क्यों ना हो मगर यहाँ पे साझेदारी पनपनी ज़रूरी है बल्लेबाजी करने वाली टीम के लिहाज से अगर सोचा जाए. क्योंकि अक्सर हम देखते हैं 5 ओवर के मुकाबले में आसानी के साथ 50-60 रन आ ही जाते हैं. और यहाँ पे भी उम्मीद लगाए थे हम, सबने लगाई थी उम्मीद कि यहाँ पे कम से कम 50-60 रन तो आएंगे. मगर दोस्तों ये फ्लड लाइट का खेल है और उसी के साथ यहाँ पे गेंद को साइड करना
यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करना इतना भी आसान नहीं होता और इसीलिए दोस्तों प्रैक्टिस की ज़रूरत होती है। कहा जाता है कि प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। अपने आप को परफेक्ट बनाने के लिए मेहनत, मशक्क़त और बहुत ही शिद्दत के साथ आपको किसी भी क्षेत्र पर अगर नाम करना है, अगर आपको बड़ा बनना है, अपनी पहचान बनानी है, तो आपको वक्त देना पड़ेगा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं, सिद्धांत नवले। जी हाँ, सिद्धांत नवले ने इस मरतबा फ्लिक किया है, अपने कलाई को रोल किया, मगर गेंद सीधा स्क्वायर लेग की दिशा में फील्डर के हाथों में खेल गए। गैप ढूंढने के बजाय उन्होंने फील्डर को ढूंढ लिया और पहली गेंद पर शून्य का चश्मा पहनकर सिद्धांत नवले जाएंगे मैदान से बाहर। बहुत ही खराब हालत, करे तो क्या करे इसी विवंचना में। आकाश देखिए इस तरह से शुरुआत जो हो चुकी है, क्या कहोगे इस शुरुआत के बारे में, क्योंकि बिल्कुल अपेक्षा नहीं की जाती इस तरह की शुरुआत की। कमालीचा खेळ मैदानावरती झालाय। करण तोडणकरच्या माध्यमातून घेतलेल्या विकेट्स हॅट्रिक खूप महत्त्वाचा विषय ठरली आहे। इथे सुरुवातीला नागेश शीत, पंच, वाईड बॉल हे जे काही कॅल्क्युलेशन इक्वेशन मैदानावरती चालू होतं ना, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं गेलं आणि एकदा का मानसिक संतुलन बिघडलं गेलं ना, अशी परिस्थिती मैदानावरती येऊ शकते। याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय। जी आकाश, आपने सही कहा, क्योंकि मानसिकता सबसे इम्पोर्टेंट होती है। हम जिंदगी में देखते हैं जिस तरह से हम सोचेंगे, जिस तरह से हमारी विचार होंगे और जिस तरह से हमारी माइंडसेट हमारा सेट होगा, उसी तरह से हम कार्य करते हैं। और यहाँ पे बल्लेबाजों को अच्छा कार्य करना होगा, बहुत सख्त ज़रूरत है। संकट में घिर चुकी है ये टीम। जी हाँ, इस मरतबा बैकफुट जाकर पंच तो किया है, मगर गेंद बहुत देर तक हवा में, डीप मिड विकेट में। फिर से एक बार यहाँ पे कैच लपकने का मौका, कैच कहाँ छोड़ने वाले थे। एक गलती इसके पहले जरूर हुई थी इस टीम से, मगर इस मरतबा ये लगातार चौथा झटका। बघा यासीन सर, मैदानावरती काय घडते माहितीये का, एखादा पत्त्यांचा बंगला बांधावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि तो पत्त्यांचा बंगला कोसळावा, अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना मैदानावरती आपण पाहतोय। तू चल मैं आया, बॉलिवूडमध्ये गाणं प्रसिद्ध झालं होतं। ते गाणं जणू काही या फलंदाजांना आवडलंय आणि एका पाठोपाठ एक विकेट जाताना मैदानावरती दयनीय अवस्था इथून मात्र जेडी भार्गवी 11 संघाची झालेली आपण पाहतोय। जी हाँ, आपने बंगले की बात की, यहाँ पे टॉवर बांधने की ज़रूरत थी रनों की, मगर हम देख सकते हैं मात्र 18 रन स्कोर कार्ड पर 6 विकेटों के नुकसान पर। इसी बीच नए बल्लेबाज सुजल लड़गे, जो कि नौगांव से बिलोंग करते हैं, लखमादेव नौगांव, इस टीम से हमेशा वो खेला करते हैं। एक अच्छे गेंदबाज के रूप में उनकी पहचान ज़रूर है, मगर अब बल्लेबाजी करने का मौका मिला है उन्हें। 8वें नंबर पर वो बल्लेबाजी नॉन स्ट्राइकिंग गेंद पर, जबकि स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज है ऋषभ शिलदनकर और गेंदबाज प्रणय हालांकि है। क्रिकेट की दुनिया में उन्हें एक नाम दिया है बॉन्ड। ये भी खिलाड़ी पुलिस में कार्यरत है, बहुत ही शानदार अपना फिटनेस, उसी के साथ अपना वर्कलोड होने के बावजूद भी जिस तरह से उन्होंने अपने आप को बैलेंस किया है क्रिकेट और अपने काम। जी हाँ, इस मरतबा कहीं और खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया, गेंद बिहाइंड द विकेट गली की दिशा में। 1 रन के लिए, इस 1 रन के साथ रनों की संख्या में धीरे धीरे इजाफा होता हुआ 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 19 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। बल्लेबाजी करने वाले 2 बल्लेबाज ऋषभ शिलदनकर और सुजल लड़गे। जी हाँ, इस पर क्या हुआ जी, फिर से एक बार वही नजारा, वही चित्र, वही दृश्य, इसमें कोई बदलाव नहीं है। अपेक्षा जरूर थी कि धीरे धीरे यहाँ पे बदलाव होगा, रन आएंगे, रन बरसेंगे, मगर बल्लेबाजों को पूरी तरीके से खामोश कर दिया है और रनों की संख्या को सुखा दिया है, रनों का अकाल पड़ता हुआ। जी हाँ, इसमें दबा और करने का प्रयास, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, कारपेट के सहारे गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात है माहिद गुर। बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 ही रन यहाँ पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 20 रन 6 विकेटों के नुकसान पर। बल्लेबाजी करने वाली टीम जेडी भार्गवी 11 अलीबाग।
इस प्रतियोगिता का ये पहला दिन और पहला मैच और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए थोड़ी सी संकट में आ चुकी है। आकाश, क्या कहोगे इस बल्लेबाजी के लिए? नाही, इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा, इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अपेक्षा असते चांगली गोलंदाजी व्हावी, मग पहिल्याच मॅचमध्ये मेडन ओव्हर सुद्धा झाली आहे, त्यानंतर विकेट हॅट्रिक सुद्धा घेतली आहे, त्यामुळे सर्व गुण संपन्न अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली आहे। और आकाश, इस टूर्नामेंट के लिए इन सारे खिलाड़ियों ने बहुत मेहनत की है और उसका असर, उसका इम्पैक्ट ये पहले ही मैच में नजर आता हुआ। बॉन्ड की अगली गेंद, ओहो लोअर फुल टॉस गेंद, उसे सीधे बल्ले से खेला है, मगर फिर से एक बार वही नजारा। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे, थोड़ा सा लेजी यहाँ पे रहे, उन्हें बिल्कुल अंदाजा नहीं था कि दूसरे रन के लिए भी बल्लेबाज जा सकते हैं और उसी का नतीजा ये हुआ कि दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए और इन 2 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है मात्र 22 रन। जीतने के लिए 23 रनों की जरूरत। अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 आजच्या दिवसातील दुसरी मॅच असणार आहे। नाणेफेकीसाठी पुकार असेल फैजी 11 अलिबाग आणि प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर। चला दोन्ही कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हा, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली नाणेफेक त्वरित होणार आहे। काय कमालीचा सामना मैदानावरती झालेला आपण पाहतोय, एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा। अर्थात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट नमिता प्रशांत नाईक क्रीडा नगरीमध्ये आज रसिक मायबाप प्रेक्षकांना क्रिकेटची महापर्वणी अनुभवायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे। बऱ्याच वेळेला यासिन सर म्हटलं जातं टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट बॅट्समन, मात्र इथे गोलंदाजांनी दाखवून दिलंय की अलिबागच्या क्रिकेटची झलक वेगळी आहे आणि त्याच दिशेने करण तोडणकरने मिळवलेले सलगच्या 4 चेंडूंवरती 4 विकेट्स या उपयुक्त ठरल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण किंबहुना 4 मुंड्या चित करणारी कामगिरी आज मैदानावरती पाहायला मिळाली आहे। रसिक मायबाप प्रेक्षकांना फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा ठसका आज अलिबागच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळाला। आकाश, करण तोड़नकर ने तो कमाल कर दिया, सही मायनों में जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि पहली गेंद पर छक्के से स्वागत किया था तब ऐसा लग रहा था, कहीं ना कहीं मन में आया था कि यहाँ से रन बरसेंगे, इस ओवर में बहुत ज़्यादा हमें रन देखने को मिलेंगे, मगर हम सभी का अंदाज़ा उस गेंदबाज ने हालांकि यहाँ पे पूरी तरीके से तोड़ दिया, क्योंकि अंतिम जो 4 गेंदें थी उन 4 गेंदों में लगातार 4 विकेट उन्होंने प्राप्त किए। चला आपण टॉसकडे वळतोय। प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर आणि फैजी 11 अलिबाग या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल। प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की उन्हें आपण लगेच यायचं आहे, तसेच फैजी 11 अलिबाग संघाचे कर्णधार प्रशांत मोरे यांना ही विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे, नाणेफेकीचा कौल होईल व्यासपीठावरती। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की पहिल्या हाफमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय। प्रशांत या ठिकाणी उपस्थित झालाय, मी आमंत्रित करतो या ठिकाणी प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार मोने यांना, ते सुद्धा इथे उपस्थित झालेत, स्टेजवरती यायचं आहे। आणि ॲडव्होकेट गौतम पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे। सर, नाणेफेकीचा कौल सर इथे सर, ओके आलो। दोन्ही टीमच्या कॅप्टनना या ठिकाणी विनंती असेल लगेच आपण स्टेजवरती यायचं आहे। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा आनंद आपण घेताय पर्व दुसऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल। पहिल्या सामन्यामध्ये इक्वेशन असं आहे 30 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या, पण दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत। फैजी 11 संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर, तिकडे बरोबर सर, तुम्ही बरोबर सेंटरला, एक इकडे एक तिकडे। ॲडव्होकेट गौतम पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय। टॉस झालाय आणि प्रशांत मोरे म्हणजे फैजी 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय। प्रशांत, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ। क्रीडाभवनशी तुझ्या काही आठवणी? आठवणी आहेत, चांगल्या आठवणी आहेत।
ओके, हरकत नाही आहे. तुला मनपूर्वक शुभेच्छा असतील. अक्षय पाटील अगोदरच इथून निघालेला आहे, त्याला मनपूर्वक शुभेच्छा. ॲडव्होकेट गौतम पाटील यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी पहिल्या सामन्याची सेकंड इनिंग येणं अजूनही बाकी आहे. 30 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष्य आहे. या मैदानामध्ये धावा चेस करणं कठीण आहे किंवा सोपं आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पण ते ऐकण्यासाठी आपण चलूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्यासोबत जोडलेले आहेत आकाश मांजरेकर. धन्यवाद संदीप सर. मैदानावरती आपण पाहतो चित्तथरार सामना आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे. लो स्कोरिंगची मॅच नेहमी इंटरेस्टिंग असते. आणि पहिल्याच चेंडूवरती आसमानी बुलंदी षटकार आलाय. जबरदस्त टायमिंग. आज मैदानावरती अक्षय गावंड उतरलाय आणि पहिल्यापासून हल्ला बोल केलाय. दिघोडी गावचा हा खेळाडू आज मैदान गाजवणार आणि त्या दृष्टिकोनातून पहिली पावलं सुद्धा पाहायला मिळत आहेत. प्रतीक घाडीसारख्या नामवंत गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय. आक्रमण करायचंय. निर्णय क्षमता चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजाला डॉमिनेट करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट आलाय. धावफलक आपण जर पाहिलं ना 23 धावांचं लक्ष आहे. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, जिथे आपण एक रणनीती काय असू शकली असती तर आपण हलक्या हाताने खेळूयात, सिंगल डबलवरती विश्वास ठेवूयात. मात्र इथे पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये यश मिळालंय. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची झालेली आपण पाहतोय. बघा यासिन सर, इथे माइंडसेटवरती आपण चर्चा करूया. आपण काय विचार केला असता? 23 धावा आहेत, 5 षटका आहेत, अगदी आरामात खेळूयात, 6-7च्या स्ट्राईक रेटने खेळूयात. मात्र अक्षय गावंडने मैदानावरती काय सांगितलं? जब भी मिलेगा मौका हम लगाएंगे चौका छक्का. यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून जबरदस्त टायमिंग, मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. आकाश, आपने सही बात छेड़ी है. मानसिकता, आपकी सोच, आपके विचार कैसे है? 23 रन बनाने हैं, मगर अगर ओवर पिच गेंद है तो मैं उसे नहीं छोड़ूंगा. और अपना नेचुरल क्रिकेट का खेल यहाँ पे दिखाते हुए अक्षय चांगला खेळ मैदानावरती दाखवलाय. आहा, यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. अनइवन बाउन्स मैदानाच्या आत. अनपेक्षित अशा पद्धतीचा हा टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज बीट झालाय. बघा बाळकृष्ण दर्णे गुरुजी सुद्धा आपल्याला कळवत आहेत, याआधी सुद्धा हेच घडलं. षटकारानंतर चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा षटकारानंतर चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे मात्र स्थिरावलंय, जिथे 14 धावा जमा झाल्यात. म्हणजे 50% पल्ला जवळजवळ पार केलाय. हे चित्र मैदानावरती. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू यावेळेला मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र येणारी 4 षटकं आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीची काहीशी स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय. एका बाजूला अर्थात अर्जुन 11 दिघोडी संघाचे संघमालक सन्माननीय समीरजी काठे, तर दुसऱ्या बाजूला JD भार्गवी 11 अलिबाग संघाचे अर्थात ॲडव्होकेट मानसी म्हात्रे. ह्या 2 खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वांनी स्पॉन्सर केलेले हे 2 संघ आहेत. प्रत्येकाच्या आशा असतात, प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीने गतवर्षीपासून एक अलिबाग क्रिकेटचं स्टँडर्ड सेट केलंय आणि अपेक्षा इथून मात्र वाढलेल्या आपण पाहतोय. वळूयात षटक क्रमांक 2, जिथे पहिल्या चेंडूपासून मिडविकेटच्या दिशेने चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सागर कॅप्टन स्वतः डेंजर एंड वरती होता आणि रिस्क घेतली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. षटक क्रमांक 2, सर्वेश भगत गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. सागर संघ कर्णधार आहे. यंग, डायनामिक, हँडसम बॉय म्हणून त्याची ओळख आहे. दिघोडी गावाला बिलॉंग करतोय. मागचे 3 ते 4 वर्ष क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्वतःचं नाव सोनेरी अक्षरांमध्ये ज्यांनी लिहिलंय. यावेळेला फ्लॅट फटका खेळला. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हटलं जाईल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत सागरने ओळखलं की अक्षय गावंड चांगली फटकेबाजी करतोय, तर त्याला आपण केवळ साथ देऊया. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 21व्या शतकातील हे क्रिकेट आहे जे माइंडसेटद्वारे मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉझिटिव्ह इंटेंट आज मैदानावरती या दोन्हीही सासवणे अर्थात दिघोडीच्या दोन्ही फलंदाजांनी मैदानावरती दाखवलाय. चांगला खेळ. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी. अक्षयच्या बॅटमधून सरळ फटका. मिडॉन क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्विक ऍक्शन झाली आहे. फलंदाजाला धाव घेण्यासाठी
कुठेही चान्स दिलेला नाहीये. मिड ऑन क्षेत्ररक्षक ऋषभ त्या ठिकाणी तैनात आहे. क्विक इन ऍक्शन, दबाव, दडपण इथे मात्र आपण पाहिलं ना कुठेच नाहीये. कारण 23 धावांचं लक्ष पार करायचंय आणि त्यात मोठा फटका आलाय जिथे क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. पहिला हादरा इथून मात्र अर्जुन 11 दिघोडी संघाला लागलाय. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट येणार का, किंबहुना या फटक्याची गरज होती का, यावरती सुद्धा चर्चा रंगेल. जिथे धावफलकावरती आपण पाहिलं दरणे गुरुजी कळवत आहेत 17 धावा लागल्यात, 17 ऑन अ स्कोर बोर्ड. जिथे 23 धावांचं लक्ष आहे, मग अशा वेळेला 17 धावा अगदी सहज पद्धतीने आल्या होत्या. मग रिस्क घ्यायची गरज होती का? बघा, अशा अर्ली विकेट्स बऱ्याच वेळेला पॉइंट्स टेबलवरती सुद्धा फरक पाडत असतात. नेट रन रेट आपला कसा आहे, आपण किती विकेट्स राखून मॅचेस जिंकतोय, हे सुद्धा बऱ्याच वेळेला महत्त्वाचं असतं. मग अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला जिथे स्टँडर्ड सेट करायचं आहे, मग अशा वेळेला हा सुद्धा विचार कुठेतरी केला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत माहीत कूर येताना आपण पाहतोय. एक असा खेळाडू ज्याने ऑलराऊंड कॅटेगरीमध्ये सर्वात मोठं नाव करून ठेवलंय अलिबाग क्रिकेट विश्वामध्ये, ज्याच्याकडे एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सुद्धा पाहिलं जातं, असा माहीत मैदानाच्या आत आलाय. संघ कर्णधारासोबत चर्चा रंगली जाते. बघा, यासिन सर, चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे यश आहे जिथे अनुभवी खेळाडू आणि नवोदित खेळाडू एकत्र येतात, नवीन थॉट शेअर करतात आणि चांगल्या क्रिकेटच्या, प्रगतशील क्रिकेटच्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल इथून मात्र सर्वेश भगतचं, ज्याला विकेट मिळाली आहे, ब्रेक थ्रू मिळालाय, संघासाठी चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे. बराच कालावधी चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक एफर्ट जरूर टाकणार होते, मात्र एक धाव, चिकी धाव ज्याला म्हणता येईल, क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून ही धाव पूर्ण केली आहे. इथून मनोधैर्य क्लिअर केलेत. चान्स मिळाला ना तर आपण मोठा फटका खेळायचा, धावचित जरी झालो तरी सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न करायचा. क्रिकेट धाडसी खेळाडूंचा खेळ आहे, हे मैदानावरती पाहायला मिळालंय. 18 धावा असताना दुष्काळात 13वा महिना मैदानावरती आलाय की काय, असं चित्र पाहायला मिळालंय. पंच इथे कळवतील की हा चेंडू नो बॉल आहे, वाईड आहे की नक्की काय झालंय. रिव्ह्यू घेतला जाईल. पंचांचा ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू क्रीजच्या बाहेर गेला की वाईड लेनच्या बाहेर गेला याची पडताळणी केली जाईल. काय कमालीचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यातही अशी क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती आपण अनुभवली आहे. यासिन सर, अलिबागचं क्रिकेट मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये जर आपण इतिहासाची उजळणी जर केली ना तर लक्षात येईल की फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण अनुभवतो. मात्र अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या स्पर्धेने एक स्टँडर्ड सेट केलाय, तिथे मात्र पहिल्या मॅचमध्ये एक मेडन ओव्हर पडते, दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट्स लगातार घेतल्या जातात. काय कमालीची कामगिरी मैदानावरती गोलंदाजाने करून दिली आहे आणि एक कमालीची क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी आलेली आपण पाहतोय. ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय की हा चेंडू वाईड आहे की नो आहे, चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला की काय, याकडे मात्र शंकराचा जसा तिसरा डोळा होता ना तसा आमच्या टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा या ठिकाणी उघडला जाईल आणि चेक केला जाईल. और आकाश, देखिए कैमरा वर्क लाजवाब यहाँ पे दिखाई देता हुआ. दोनों भी खिलाड़ी स्क्रीन पर आप देख सकते हैं. कैमरा मन जो कि ये कैमरा के पीछे होते हैं और इन सभी खिलाड़ियों को सही मायनों में हीरा और हीरो बनने के लिए प्रोत्साहित करते हैं. उन्हें बहुत उनकी प्रशंसा हो, इस तरह से कुछ रील्स बनते हुए दिखाई देते हैं और इसी वजह से कैमरा मन की भी मैं यहाँ पे तारीफ़ करना चाहूँगा. और उसी के साथ साथ यहाँ पे जो अंपायर्स हमने यहाँ पे आमंत्रित किए हैं उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. सम्माननीय उमेश किणे सर कल्याण से बिलोंग करते हैं, उसी के साथ महेंद्र भंवर सर, राम पाटोळे सर और सुमित देशमुख सर शहापूर से, उनका भी मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ. बघा, वेलकम केलं गेलं. इथे मात्र या स्पर्धेतील पहिल्या नो बॉलला सुद्धा वेलकम केलंय. ओळी आहेत मैदानावरती जिथे 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सर्वेश, या वेळेला मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने तैनात आहे. कोणतीही चुकी होत नाही आहे. सायंकाळच्या वेळेला अगदी आपण गार्डनमध्ये फिरावं ना त्या पद्धतीने ही एक धाव अगदी हलक्या पावलाने पूर्ण केलेली आपण पाहतोय. जिथे षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त झाले. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 20 धावा लागल्यात. 20 ऑन स्कोर बोर्ड. जिथे दिल्ली अब दूर नाही
घोडं मैदान जवळ आले असं म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी नाममात्र औपचारिक 3 धावांची आवश्यकता, अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. मग असं असताना गोलंदाजीमध्ये बदलाव आहे. सुजल लडगे गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. नवगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय, हल्लीच्या काळामध्ये ज्याच्याकडे गोलंदाजीचा एक चांगला ऑप्शन म्हणून बघितलं जातं. अर्थात आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली ना, तर संघ कठीण परिस्थितीमध्ये आहे. मग अशा वेळेला आपल्याकडनं चांगली कामगिरी व्हायला पाहिजे. जिथे सामना जरी पराभवाच्या शाळेत असेल तरी सुद्धा आपली छाप आपण सोडणं गरजेचं आहे. आणि मग ती छाप सोडण्यासाठी सुजल लडगे मैदानावरती आलेला आपण पाहतोय. जिथे स्ट्राईक एंड वरती संघ कर्णधार सागर पाटील आपण पाहतोय, ज्याला पिंट्या या नावाने संबोधलं जातं. अलिबागचा एक रायझिंग स्टार, जो पुढच्या कालावधीमध्ये अर्थात व्यावसायिक क्रिकेट खेळताना निश्चित पाहायला मिळेल. यावेळेला विजयावरती शिक्कामोर्तब करणारा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. क्या बात है, जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना अगदी सहज पद्धतीने जिंकला गेला अर्जुन 11 दिघोडी संघाचं. अर्थात इथून मात्र आपण करूयात कौतुक, समीरजी काठे यांनी एक मनात इच्छा बाळगली की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला एक संघ असला पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनातून पावले उचलत असताना पहिली मॅच अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने जिंकले विजयी संघाचं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो, फैजी 11 या संघाला विनंती आहे की आपला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. अर्थात आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवावं अशी विनंती असेल. फैजी 11 अलिबाग. फैजी 11 या संघाचे कर्णधार प्रशांत मोहरे आणि त्याचप्रमाणे त्यांचे संघ मालक रमजान मेमन.